आपण व्यासपीठावर आमंत्रित करणार आहोत सोनाली कुलकर्णी यांना. त्यांना जायचं आहे, घाई आहे. त्यांची मुलाखत लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संचालक विशाल पाटील घेणार आहेत. मी व्यासपीठावर आमंत्रित करतो सोनाली कुलकर्णी यांना. आणि आम्ही फार उत्सुक आहोत, कारण या मुलाखतीत एक खास गोष्ट सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे आणि अनुभवता सुद्धा येणार आहे. जोरदार टाळ्या. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर विविध क्षेत्रातले विचार आम्हाला ऐकायला मिळतात. अनेक राजकारणी मंडळी आहेत. मात्र आज केवळ राजकारणापुरती संवाद न करता पुणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची असलेली जी परंपरा आहे त्याविषयी आम्हाला खरं तर जाणून घ्यायचं. सोनालीजी, तुम्ही इथे उपस्थित असलेले, तुम्हाला टेलिव्हिजनवरती या क्षणी पाहत असलेले, प्रत्येकाच्या मनात तुम्ही घर केलेलं होतं अभिनेत्री म्हणून. तुम्ही सगळ्यांना आवडतातच, मात्र लेखिका म्हणून झालेलं पदार्पण हे आम्हाला सगळ्यांना सुखावणारं होतं. कारण ज्यावेळेला सोनालीजींना आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून पाहतो, ऐकतो, त्यावेळेला तो संवाद घडत असतो. आणि असंच काहीसं ज्यावेळेला ओघवत्या लेखणीमधून, मग ते सोकुल असेल किंवा सोकुल टेक 2 मध्ये असेल, ज्यावेळेला सोनाली आम्हाला परिचित होते, त्या सोनालीला लिखाण कधीपासून आवडायला लागलं, तिनं काय काय वाचलंय हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय. सोनालीजी. नक्कीच. सगळ्यात आधी इथे उपस्थित असलेल्या सर्व दिग्गजांना, कार्यकर्त्यांना माझा मनापासून नमस्कार. आणि विशाल, जसं मी पुण्याला बदलताना बघतीये तशी मी तुझीही प्रगती होताना पाहतीये. त्यामुळे मला इथे आमंत्रित केलं, हा पुरस्कार दिला, त्यासाठी आभार मानते लोकशाहीचे. धन्यवाद. जी म्हणालात कुणीही मला, तर पुण्याची आहे मी, माहेर हे आहे, त्यामुळे मी रुसायला तयार आहे. येस. खूप आनंद होतोय. आता जे 2 बुलंद आवाज ऐकायला मिळाले, एक नीलमताई, दुसऱ्या रुपालीताई, ते ऐकताना खूप अभिमान वाटत होता. त्याविषयी जरा आधी प्रतिक्रिया देते. कारण म्हणजे खूप कमी वेळेला असे कार्यक्रम घडतात ज्यामध्ये आपला संवाद होऊ शकतो. आपण आपल्या नेत्यांना थोडंसं अनौपचारिक पद्धतीनं ऐकू शकतो. नाहीतर आपल्यातले काही जण असे नाही आहेत की जे 10,000च्या संख्येने जेव्हा भाषणाला उपस्थित लोक असतात त्या भाषणाला आपण जाऊन बसू. आपण जात नाही. आपण न्यूज चॅनलवरती बातमी पाहतो किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतो. पण आज या आपल्या नेतृत्वाला बोलताना ऐकणं, त्यांच्या कन्सर्न्सना समजून घेणं हे मला फार महत्वाचं वाटलं. आणि असं वाटलं की कलाकारांना नेहमीच गृहीत धरलं जातं की यांच्या मार्फत आम्ही आमचे संदेश, आम्ही आमची योजना लोकांपर्यंत पोचवू शकू. तर त्या विचाराला मी कायमच शिरोधार्य मानलेलं आहे. आणि मी छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीसाठी काम करत असते. तर आपले राजकारणी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आपणच निवडून दिलेले नेते असतात. त्यामुळे त्यांनी आपल्याला गृहीत धरणं मला खूप अभिमानाचं वाटतं. आणि माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या परीने याही पुढे मी आपापला खारीचा वाटा उचलत राहीन याचं वचन देते. आणि आता तुझ्या प्रश्नाकडे वळते. नक्की. मला पहिल्यापासूनच, मी मराठी शाळेची विद्यार्थिनी आहे. मी पुण्यात शिकलीये. अभिनव विद्यालय मराठी माध्यम आणि फर्ग्युसन कॉलेज या 2 शिक्षण संस्थांमध्ये मी शिकले. आणि मग ग्रॅज्युएशन होता होताच माझं करिअर सुरू झालं. त्यामुळे प्रवास वाढला आणि स्थलांतराकडे मी गेले. माझे आई बाबा अजूनही पुण्यात राहतात. हो. काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप चांगल्या घडतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेलं कुटुंब. माझे आई बाबा परफॉर्मर नाहीयेत, पण ते अतिशय चांगले वाचक आहेत आणि दर्दी रसिक आहेत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, ललित लेखन, वेदोपनिषद, आत्मचरित्र, ऐतिहासिक लेखन, या सगळ्याचे ते अतिशय चाणाक्ष आणि प्रेमळ वाचक आहेत. त्यामुळे आपल्या आईबाबांचे गुण आपल्यामध्ये येतातच, त्यांच्या सवयी आपल्यामध्ये उतरतातच. त्यामुळे वाचन ही गोष्ट कधी जाणीवपूर्वक शिकावी लागली नाही.
ती उपजतच आमच्या घरामध्ये होती, प्रत्येकालाच त्याची सवय होती आणि घरात फार छान छान पुस्तकं होती. आम्ही लहान होतो तेव्हा, आता असं वाटतं एवढ्याशा छोट्या कप्प्याला आपण आपली लायब्ररी म्हणत होतो, पण त्यात खूप पुस्तकं होती. म्हणजे आमच्याकडे तेव्हा मी लहान असताना जवळजवळ 80 ते 100 पुस्तकं होती आणि असं वाटायचं केवढी पुस्तकं आहेत आपल्याकडे आणि ही कधी वाचून होणार. आता त्याच्या कितीतरी पटीनं जास्त पुस्तकं माझ्या घरात आहेत आणि असं वाटत राहतं की एखाद्या गोष्टीची श्रीमंती कधीच कमी होत नाही, ती वाढतच राहते आणि ती परंपरा मी माझ्या आईबाबांकडून घेतली आहे. माझ्या कुटुंबाबरोबरच मला अतिशय चांगले शिक्षक मिळाले. माझ्या शाळेमध्ये वातावरण खूप चांगलं होतं, जेणेकरून मुलांना आपल्या शहराची, आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची ओळख व्हावी ह्याचा प्रयत्न करणारे शिक्षक होते. आणि जे पुणे मला आजही लखलखीत लक्षात आहे, तसंच वातावरण मित्रमैत्रिणींच्या घरी होतं, कॉलेजमध्ये होतं. आज तुम्हाला सगळ्यांना सांगू, पुणे संवाद हा विषय इथे चालू आहे लोकशाही माध्यमामार्फत. पण मी सुजित पटवर्धन हे आमचे अतिशय लाडके स्नेही परिसरचे संस्थापक, त्यांना खूप मिस करतेय. कोविडच्या काळात सुजित काकांचं निधन झालं, पण त्यांनी पुणे शहराच्या विविध समस्या सोडवण्यासाठी किंवा पुण्यातलं पर्यावरण जपण्यासाठी, रहदारीचे प्रश्न सोडवण्यासाठी खूपच पुढाकार घेतला होता आणि त्यांना मी नक्कीच मिस करते आज. बरोबर आहे. आता सोनाली, ज्यावेळेला आम्ही तुला ऐकतो, पाहतो आणि वाचतो, त्यावेळेला खरोखर सो कूल अशी प्रतिक्रिया इथं असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. असं उघवतं लिखाण येतं कुठून? तुला व्यक्ती वाचायला आवडतात का? तुला भेटलेली माणसं वाचायला आवडतात का? आणि ती वाचल्यानंतर मग ती तुझ्या डायरीत कुठेतरी नोंदवली जातात का? खरं म्हणजे तू आता प्रश्न विचारतोयस तेव्हाच माझं उत्तर मला उलगडतंय, कारण आजपर्यंत अभिनय असो किंवा लेखन मला नक्की असं डिकोड करता आलेलं नाहीये की मी नक्की कशा पद्धतीनं अभ्यास करते. अनेकदा एखाद्या व्यक्तिरेखेमध्ये आपण काही त्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण निवडत असतो, लकब निवडत असतो. ती कुठून येते? तर आपल्या निरीक्षणातनं येते. तर लेखनामध्येही तसंच असू शकेल. मला स्वतःला जास्त अलंकारिक भाषेत व्यक्त होता येत नाही. माझी भाषा थोडीशी सरळ आहे, सोपी आहे आणि ते आपली स्टाईल असते. आता आज अजिंक्य किंवा लाघवी ज्या पद्धतीने बोलतायत त्या दोघांची एक वैयक्तिक स्टाईल दिसतीये आपल्याला. तू ज्या पद्धतीने हा कार्यक्रम कंडक्ट करतोय त्यात तुझी स्टाईल दिसतीये. तसंच आपल्यामध्ये उपजतच काही आपलं म्हणून व्यक्तिमत्वातल्या काही खुणा असतात, त्यानुसार आपण व्यक्त होत असतो. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला आपण आता अनुभव घेऊया या दृष्टिकोनातनं बघत नसतो. आपण आनंदानं एखाद्या ठिकाणी जात असतो. आज सकाळी पहाटे 5 वाजता मी मुंबईहून निघाले, या कार्यक्रमासाठी आले, तेव्हा मनात एक आनंद होता, उत्साह होता की आज कोण कोण भेटणार आहे, कोणाचं बोलणं आपल्याला ऐकायला मिळेल. आणि प्रत्येक ठिकाणी आपण एनरिच व्हायला जात असतो. आता आपण काहीतरी शिकायला चाललो, या थेट उद्देशानं आपण जात नसतो, पण आपलं मनाचा स्थायी भाव कुठेतरी आनंदी असतो. त्यात काहीतरी टिपून घेण्याचा एक भाव असतो. या आपल्या नकळत असलेल्या उद्देशानं आपण पोचतो. पण जेव्हा दिवस संपायला येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खूप काही काम करण्यासारखं आहे. म्हणजे आज नीलमताईंचं भाषण असो किंवा रुपालीताईंचं भाषण असो, माझ्या राज्यामध्ये एवढे प्रश्न चालू आहेत आणि मला त्याबद्दल काय वाटतं हे जागं करतं ना कुणीतरी आपल्याला. खरं. तर असे जर आपण सजग आणि संवेदनशील असलो, जे आपण सगळेच जण असतो, पण आपण आपल्या स्वतःला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यक्त व्हायचा अवकाश दिला, तर मला वाटतं प्रत्येकालाच ती मेघ जमून येते. बरं, पण व्यक्त होण्याबद्दल आता तू मगाशी बोललीस, आपल्या आलेले आजचे सगळे मान्यवर व्यक्त होत आहेत, पुढच्या काळातही व्यक्त होत राहतील, कारण आपल्याला अनेक मुलाखती आज खरं तर पाहायच्या आहेत किंवा त्यांच्याशी संवाद साधायचा आहे.
मला एक विचारावं असं वाटतं सोनाली, ज्या वेळेला आपण लिखाण करतो, एखादं पुस्तक आपण समोर आणतो किंवा मग एखादा स्तंभ लिहिण्याची संधी सहज म्हणून मिळते, हे सगळं करत असताना कुठेतरी सगळं छान गुडी चाललंय इतकंच नसतं. आयुष्यात एखादी गोष्ट फार टोचते, बोचते आणि त्यावरती व्यक्त व्हावंसं वाटतं. पत्रकारांप्रमाणे आपल्याला लिखाण करता यावं असं कधी नाही का वाटत? थोडंसं आपण आता परखड व्हावं, आपली इमेज जपण्याच्या ऐवजी खरोखर आपल्या चोहोबाजूला काय घडतंय यावरती व्यक्त करून त्यावरती एखादा प्रतिसाद मिळणं किंवा एखाद्या घडलेल्या घटनेवरती व्यक्त होऊन ती नेटाला नेणं इथपर्यंत कधीतरी करावंसं वाटलं का? तसे काही प्रसंग आयुष्यामध्ये आलेत का जे आज निश्चित सांगावेसे वाटतात? मला असं वाटतं की इमेज या गोष्टीचा मी खूप विचार नाही केलेला. ती घडत जाते. बरं. आपण घडवू नाही शकत. आपल्या कामातनं ती घडत जाते ना. त्यामुळे माझ्या चित्रपटांची निवड असेल किंवा मी केलेल्या नाटकांची निवड असेल, मी ज्या प्रकारचं काम केलं त्या काळात मला कितीतरी जण सांगत होते की आता बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळालाय ना, मग आता तू हिंदीत सिनेमे करत राहा. पण माझी स्वतःची एक आवड होती, निवडीचं स्वातंत्र्य होतं. कुणीही कुणाला थांबवू शकत नाही. जर मला एखाद्या मुद्द्यासाठी काम करायचं असेल तर मला कुणी थांबवू शकत नाही. फक्त माझ्या मनात माझ्या मर्यादा नक्की आहेत की मी एक अभिनेत्री आहे आणि आपल्या देशाची अतिशय सजग नागरिक आहे. त्या माझ्या कपॅसिटीमध्ये मी काय काय करू शकते त्या गोष्टी मी निश्चित करत असते. त्याच्यासाठी हातात झेंडे घेऊन निदर्शनालाच उतरलं पाहिजे किंवा भूक हडताळ करून एखाद्या मोर्चातच मी सहभागी झालं पाहिजे. अनेक चांगल्या गोष्टींमध्येही आपण सहभागी होऊ शकतो. तो सुद्धा पाठपुरावा असतो म्हणजे सत्कार्याचा, असं मला वाटतं. आपण नेहमी म्हणतो की नागरिक म्हणून जास्तीत जास्त जागरूक म्हणून जगताना फक्त निषेधाच्याच नोंदी आपल्या मनात का पाहिजेत? सत्कर्म किंवा सन्मार्गावर असलेल्या माणसांच्या, म्हणजे आज माफ करा मी नाव विसरले, पण ते जे 2 दादा होते त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या विद्यार्थिनी आल्या. दादांची शाळामध्ये काम. दादांची शाळा, त्या दादांची नावं माझ्या लक्षात नाहीत, पण तरी त्यांना शाबासकी देणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि मी अशा पद्धतीने मला होईल तेवढं काम करायचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबरीने मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी अनेक वर्ष नरेंद्र दाभोळकरांबरोबर काम केलं. नरेंद्र काकांचा खून हे मनावरून कधीही न पुसलं जाणारं एक वेदनादायी वास्तव आहे असं मला वाटतं. त्यांनी परोपरीने सांगायचा प्रयत्न केला आणि जेवढी अंधश्रद्धा मला समजली ती मी पोचवायचा प्रयत्न केला की देवावर विश्वास हा आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे. तो कोणीच काढून घेत नाहीये. तुम्ही देवावर विश्वास ठेवू नका, तुम्ही अमुक एका धर्माला जास्त जपा आणि तमुक धर्माबद्दल सगळी सूट देऊन टाका, असं कुठेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं म्हणणं नव्हतं. तो आपापला हक्क आहे. पण कुठल्याही कारणासाठी जेव्हा माणसाचं आर्थिक, लैंगिक, मानसिक शोषण होतं, भ्रूण हत्या होतात, तेव्हा मात्र त्या अंधश्रद्धेला थांबवण्याची गरज असते. आपण शेजारी म्हणून, कॉलेजमधले सहकारी म्हणून, वर्कस्पेसमधले सहकारी म्हणून एकमेकांना जागं करण्याची गरज असते. आणि माझ्या पुरतं म्हणायचं तर हा आपल्यातला स्वयंसेवक म्हणजे व्हॉलंटियर मी पूर्ण ताकदीनिशी जागा ठेवलेला आहे. तू म्हणतोयस तितकं माझ्या लेखणीनी मी तो मुद्दा धरून ठेवला नसेल, पण जितका धरून ठेवला आहे त्याबद्दल सुद्धा मला अभिमान आहे. आणि तो करण्याबद्दल माझ्या मनात अजिबात संदिग्धता नाहीये. ते काम मी कायमच करत राहीन. बरं, पण सोनाली, कलाकारांना आपण चौकटीत बांधून ठेवू शकत नाही. ते सीमे पलीकडे असतात, ते जाती पलीकडे असतात, ते धर्मा पलीकडे जाऊन असतात. मात्र पहलगाम सारख्या ठिकाणी झालेला हल्ला हा आम्हाला सगळ्यांना हादरवणारा होता. ज्या वेळेला धर्म असेल, जात असेल किंवा अशा गोष्टी विचारून ज्या वेळेला हिंसा होत असेल त्यावेळेला हे सगळं कसं रोखता यावं, कसं व्यक्त व्हावं
आज सोशल मीडियावरती आपण बोलतो, लिहितो, वाचतो किंवा सोशल मीडिया युनिव्हर्सिटीचे मेसेजेस आपण सहजरित्या पोहोचवतो. मात्र एक प्रगल्भ विचार तुझ्या, माझ्या, इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या किंवा जे प्रेक्षक आपल्याला यावेळेला पाहतात त्यांच्या मनात रुजावा, या भिंती कधी पडतील किंवा कशा तोडाव्यात असं तुला वाटतं? मी वयाच्या ज्या टप्प्यावर आहे, करिअरच्या ज्या टप्प्यावर आहे, तिथे आपला देश समजून घेताना, आपलं राज्य समजून घेताना हे प्रकर्षाने जाणवतंय की जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती यातलं अंतर दिवसेंदिवस आपापल्यासाठी कमी होतंय आणि आपण मानवतेचं नातं सांगतोय एकमेकांना. मी एका सिनेमात काम केलं होतं, त्या सिनेमाचं नाव मिशन काश्मीर. त्या सिनेमासाठी मी श्रीनगरमध्ये शूटिंग केलं होतं आणि त्या सिनेमाचा विषयच असा होता की काय करावं ही जी तेढ आहे माणसांमधली धर्मामुळे येणारी. एक सिनेमा होता मिशन काश्मीर, दुसऱ्या बाजूला एक सिनेमा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यात मी रमाबाई आंबेडकरांची भूमिका केली होती. आणि त्या सिनेमानं मला घडवलं असं मला वाटतं. डॉक्टर जब्बार पटेलांनी मला घडवलंय. त्यांच्या मुक्ता नावाच्या सिनेमात मी काम केलं, ज्यात मी एका पॉलिटिकल कुटुंबातली सगळ्यात यंगेस्ट सदस्य असते. आणि घराबाहेर नावाचा सिनेमा केला होता स्मिता तळवलकरांचा, ज्यात महिलांसाठी राखीव अशा जागेसाठी निवडणुका जाहीर होतात आणि वडील माझे खूप मोठे नेते असतात आणि ऐन वेळेला ते म्हणतात की मग ही लहान मुली आहे, आत्ता कॉलेजमधनं आलीये परत, हिलाच उभं करूया ना आपण. अशा भावनेने ते मला माझ्या चित्रपटांनी मला खूप घडवलंय. हे मी का सांगतेय, समजायला सोपं असं माध्यम होतं, पण त्यातनं त्या भूमिका करताना मला आपला देश समजत गेला. डॉक्टर जब्बार पटेलांनी त्यांच्या चित्रपटांमधनं ज्या प्रकारे आपल्या देशातले जाती व्यवस्थेचे पदर उघडून दाखवलेत, ते कुठे ना कुठे माझ्या मनावर संस्कार करणारे होते. डॉक्टर आंबेडकर या चित्रपटातली रमाबाई केल्यानंतर मला असं वाटलं, मला नकोय कुठलीही जात. आपण बाय डिफॉल्ट कुठल्या ना कुठल्या धर्मात जन्माला येणारच, पण त्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला जन्मानच मिळालेला मेंदू असतो, त्याचा वापर मी करणार की नाही. काही जमाती आणि जाती हिंसेला प्रवृत्त करतायत, एकमेकांना चिथवण्यासाठी त्या मेंदूचा उपयोग करतायत. मी याचा उपयोग कशासाठी करणार आहे? जोपर्यंत प्रेम, सौजन्यशीलता आणि सद्भाव हे आपल्या देशाचे महत्वाचे गुण आपण एकमेकांना आदान प्रदान म्हणून देऊ करत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की पहलगाममध्ये 3 दिवसापूर्वी झालेल्या घटनेबद्दल एक शब्द उच्चारण्याचा मला अधिकार नाहीये. आपण एकमेकांना भडकवू तर नक्कीच शकतो, कारण अत्यंत संताप आणणारी, तीव्र दुःख देणारी ती घटना होती. आजही म्हणजे आज काय आपण आमरण डोळ्यासमोरून ते चेहरे पुसू शकणार नाही, तो आक्रोश पुसू शकणार नाही आपल्या मनातनं. आणि तो त्या नातलगांचा झालेला वियोग आणि आक्रोश नाहीये, आपल्याला प्रत्येकाला ते वाटलेलं आहे की निरागस व्यक्तीचा जीव आपण कुणीच घेत नाही, घ्यायचा विचारही करू शकत नाही. आणि 2 देशांमधली तेढ का हे निर्माण करते आपल्यासमोर आणि का आपली अशी फसवणूक होतीये जीवित, भावनिक. पण आपण सगळेजण मिळून जोपर्यंत हा निर्धार करत नाही की आपण एक झालं पाहिजे, आपल्या आजूबाजूला असलेली लहानातली लहान दुफळी, फळी आपण मिटवत नाही, तोपर्यंत त्या घटनेबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. आणि मनातल्या मनात हा निर्धार केला पाहिजे की हे मिटवण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करेन. बरोबर आहे. सर्वच विषयांवरती तू इतकं दिलखुलासपणे बोलते. इतरही मान्यवरांना आपल्याला पुढच्या सत्रामध्ये ऐकायचं आहे. मात्र जाता जाता एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. हे असलेलं सोकूल असेल किंवा सोकूल टेक 2 असेल, यातला एखादा संवाद तुम्हाला सगळ्यांना सोनालीच्या आवाजात ऐकायला आवडेल किंवा पाहायला आवडेल, ही अनुमती समजूयात. आणि बुक्स आर युअर्स, की यातला कुठला संवाद आमच्यापर्यंत आज ऐकवणार आहे सोनाली?
हे राजहंस प्रकाशनातर्फे आलेलं माझं पहिलं पुस्तक सो कूल आणि आत्ता अलीकडेच आलेलं सो कूल टेक 2. या दोन्हीही पुस्तकांची निर्मिती राजहंसनी केलेली आहे आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की सो कूल टेक 2 या पुस्तकासाठी ग्रंथ निर्मितीसाठी राजहंसला प्रकाशन संस्थेचं उत्तेजनार्थ पारितोषिक मागच्याच आठवड्यात जाहीर झालेलं आहे. वाचून दाखवण्यापेक्षा म्हणजे मी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करते, मला चष्मा लागलाय, त्यामुळे वाचून दाखवण्यापेक्षा या पुस्तकातली एक घटना तुम्हाला सगळ्यांना सांगते. नक्की. मी पुण्याची आहे आणि पुण्याबद्दल मला माहेर म्हणून कायमच ओढ वाटत आलेली आहे. पुण्यात मी फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना आत्ता आपण बालेवाडीच्या शेजारी आहोत ऑर्किड हॉटेलमध्ये. इथनं जरासं पुढं गेल्यावर औंध आहे. औंधला राजभवनमध्ये राजभवनच्या शेजारी बालकल्याण नावाची आमची संस्था आहे. प्रतिभाताई पवार या पहिल्यापासूनच या संस्थेच्या जडणघडणीमध्ये होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या संस्थेत मी नृत्य शिक्षिका म्हणून 5 वर्ष काम केलं. माझ्या घरी मला कधी पॉकेट मनी मिळाला नाही, पण बालकल्याणचा पगार मला पॉकेट मनी असायचा. मी वयाने कमी होते म्हणून मला निम्मा पगार मिळायचा आणि मी 18 वर्षाची झाले तेव्हा बालकल्याणमध्ये येणाऱ्या सर्व अंध, अपंग, मूकबधीर, स्पॅस्टिक अशा मुलांच्या बरोबर माझा 18वा वाढदिवस साजरा झाला होता. असं भाग्य फार कमी जणांच्या वाट्याला येतं. तर माझा 18वा वाढदिवस माझ्या खूप लक्षात राहील, कारण त्यानंतर मला पूर्ण पगार मिळायला लागला. आधी 400 रुपये मिळायचा, मग 800 रुपये मिळायला लागला. मी फर्ग्युसन कॉलेजमधनं सायकलनी जायचे बालकल्याणला. तर तुम्हाला सांगायची एक गमतीशीर गोष्ट म्हणजे पहिल्या पुस्तकामध्ये, ही पुस्तकं कुठेही मिळू शकतील, बुक गंगावर, अक्षरधारा, अमेझॉनवर, कुठल्याही वेबसाईटवर आणि कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात मिळतील. तुम्ही नक्की वाचा, मला तुमची प्रतिक्रिया कळवा. पण त्यातली एक घटना तुम्हाला सांगावीशी वाटते की मी नवीन होते शिक्षक म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही, आणि सायकलनी जायचे. सायकल पार्क केली आणि माझ्याकडे एक अंध शाळेचा वर्ग आला. बालकल्याणमध्ये दररोज 5 शाळा यायच्या तेव्हा, 5 ते 6. आता खूप जास्त वाढल्यात शाळा. बालकल्याणची बस त्या विद्यार्थ्यांना तिथे घेऊन यायची. तर अंध विद्यार्थी होते आणि मला काय असा शिकवण्याचा अनुभव नव्हता, पण मी त्यांना गाणं शिकवत होते. पाऊस आला, वारा आला, पानं लागले नाचू. तर ती अशी दुसरी तिसरीतली मुलं होती. सगळ्यांना मी उभं केलं, हलवून रांगा केल्या आणि आमच्या हॉलमध्ये मी त्यांना सांगत होते की पाऊस आला, वारा आला. पाऊस करताना मी आपलं पहिलं बोट आणि अंगठा, तर्जनी आणि अंगठा जुळवून ते हलवत दोन्ही हातांनी खाली यायला सांगितलं. तर सगळ्या मुलांना ती ऍक्शन कळली आणि मग वारा आला, नुसते हात हलवायचे. त्यातल्या एका मुलाला मात्र ते कळेना तो पाऊस कसा दाखवायचा, एका मुलीला. तर मी सारखं सांगत होते हात वर घ्यायचे आणि फक्त हलवत. काही जण असे हलवत होते, कसे तरी, काही जण असे हलवत होते. एका मुलीला मात्र ती ऍक्शन येईना. मी तिच्या हाताला धरून तिला दाखवलं की असं घे, नुसते हात खाली आण. आणि बोलता बोलता मी असं बोलून गेले की असं काय करतीयस, किती वेळा सांगितलं, तुला समजत नाही का, पाऊस कधी बघितला नाहीस का? आणि ती मुलगी म्हणाली नाही पाहिला ताई. त्या क्षणाने मला जे अंतर्मुख केलं, मला असं वाटतं आयुष्य आपल्याला अनेक क्षण देत असतं जिथं आपण समंजस होण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्या क्षणाने मला समंजस केलं की अनेकांना पाऊस बघता येत नाही आणि मला देवानं तसं सुदृढ शरीर दिलेलं आहे, मन दिलेलं आहे. त्याचा मी किती वापर करते हे माझ्यावर अवलंबून आहे. धन्यवाद. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सोनाली, तू आलीस आणि इतक्या मनमुरादपणे आमच्याशी गप्पा साधल्यास. इतक्या उन्हातही गारवा काय असतो हे तुझ्याशी बोलल्यानंतर कळलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुढली खूप सूत्र. शुभेच्छा विशाल. धन्यवाद लोकशाही. धन्यवाद. पुणे संवाद 2025 powered by Emanora. Emanora is the best place to live in East Pune. Associate sponsored PNG Jewelers.
7 PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. 1 point solution for all your health problems. Helios Ortho Joint, specialist for robotic joint replacement and sports injury. पुणे and PCMC. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, बलबुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. पुणे, महाराष्ट्र, भारत. श्री भवानी माता ॲस्ट्रो सेंटर. 1990 सालापासून KG to PhD विश्वासार्ह उच्च शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. शेअर मार्केट मला शिकायचंय, आयुष्यात मोठं व्हायचंय. भारती शेअर मार्केट क्लासेस, शेअर मार्केट शिकवणारे भारतातील अग्रगण्य ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.